फ्रोझन शोल्डरचे 3 स्टेजेस असतात. हां. पहिल्या स्टेजमध्ये काय होत असतं की तुम्हाला दुखते, हां. पण आखडलेलं फार कमी असते, एकदम मिनिमल आखडलेलं असते. मग दुसऱ्या स्टेजमध्ये काय होते, दुखणं आणि आखडलेलं दोन्ही समान असते, बॅलन्स्ड. आणि मग तिसऱ्या स्टेजमध्ये काय व्हायला लागते, तुमचं दुखणं जे आहे ते एकदम निग्लिजिबल, एकदम कमी प्रमाणात असते आणि आखडल्याचं प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळं फिजिओथेरपी जे आहे पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेजमध्ये चांगलं काम करते. पण तिसऱ्या स्टेजमध्ये खूप इंटेन्सिव्ह फिजिओथेरपी पाहिजे. एकतर इंटेन्सिव्ह फिजिओथेरपीनी होत नसेल, वेळ लागत असेल, तर मग दुसरे काही ऑप्शन्स बघावे लागतात. मग ते इंटरव्हेन्शन म्हणजे समजा ते हायड्रोडायलेशन किंवा अजून आर्थ्रोस्कोपिक ॲडिझोलायसिस वगैरे असे. ॲक्च्युली ते शोल्डरचं जे हे असतात, स्पेशालिस्ट डॉक्टर जे असतात त्यांच्याकडे जाऊन ते काम करावं लागतं.